मुंबईतल्या मुलुंडमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना अचानक सिमेंटचा एक ब्लॉक खाली कोसळला आणि यात एकाचा मृत्यू झाला। या प्रकरणावरून अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी यावर प्रतिक्रिया दिली। आपण स्वदेशी कंपन्यांवर भर दिला पाहिजे असं बोलतो, पण तसं होतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी एका मेट्रोचा स्लॅब पडला आणि त्या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे। मात्र त्यानंतर आता अधिकाऱ्यांवर कारवाई तर करण्यात आली आहे, परंतु हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते विदेशी कंपन्यांना का दिलं जातं हा एक मोठा सवाल इथे उपस्थित होतो। माझ्यासोबत मुंबईच्या माजी महापौर आणि आताच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत। तुम्ही म्हणालात की आपण विदेशी कंपन्या का स्वदेशीचा नारा जेव्हा देतो त्यावेळेला अनेक वेळेला आपण पाहतो की स्वदेशी कंपन्यांचा जो आहे त्याच्यामध्ये खरं तर वाढ झाली पाहिजे किंवा त्यांना कामं दिली गेली पाहिजे, पण अनेक वेळेला बोलतो अनेक मेकिंग इंडिया बाकी पण भरपूर पंतप्रधानांनी चांगला स्किल वाढवण्यासाठी क्वालिटी मिळण्यासाठी स्वदेशीवरच भर देत आहेत। मग आपण म्हणजे मुख्यमंत्री म्हणा किंवा जो कारभार चाललाय तो विदेशी कंपन्यांना का देत आहे हा प्रश्न आहे माझा। त्यामुळे जे स्लॅब्स पडतात त्याच्यामध्ये देखील लोकांचे मृत्यू होतात। या सगळ्या संदर्भात तुम्ही केंद्रात कोणाशी चर्चा करणार आहात का? कारण का तुम्ही देखील मुंबईची परिस्थिती पाहिली आहे, महापौर राहिल्यात, तुमचे मुख्यमंत्री बसले आहेत, तुम्हाला परिस्थिती माहिती आहे, तुम्ही केंद्रात या संदर्भात तक्रार करणार का? निश्चित आम्ही पत्रव्यवहार नक्की करू, पण ज्या पद्धतीने राज्यामध्ये विरोधी पक्षाचा गळा घोटला जातोय त्याच पद्धतीने मोठ्या संख्येने असूनही आज आपण श्रद्धांजली वाहणार होतो। जे मृत्युमुखी पडलाय भले ते यूपीचे आहेत, पण आज आपल्याकडे जर श्रद्धांजली त्याला वाहिली गेली असती, आपलं पत्र त्या कुटुंबाला गेलं असतं जौनपूरच्या पत्त्यावर, तर त्या कुटुंबाला एवढा महानगरपालिका जी सगळ्यात अख्ख्या जगात म्हणायला हरकत नाही, महानगरपालिका मोठी बजेटनी आणि वर्षांनी पण इतिहास आहे या महानगरपालिकेत, तो इतिहास पण त्यांनी होऊ नाही दिला। याचा अर्थ विरोधी पक्ष संख्येने जरी असला मोठा तरी गळा घोटायचंच आहे। हे मेलेल्या जिवंत लोकांना न्याय देत आहेत की नाही देत आहेत ते आता कळतंय, पण मेलेल्या व्यक्तीला पण हे न्याय नाही देऊ शकत, त्याचा मी निषेध केला। अगदीच आपण पाहतो आपल्यासोबत होत्या किशोरीताई पेडणेकर। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।